नमस्कार. टुडे इंडिया न्यूजमध्ये स्वागत आहे आपलं. मी जिल्हा प्रतिनिधी सूरज हदवे. आज आपण आहोत लातूर महानगरपालिकेच्या निमित्ताने चंद्रकांत चिट्टे साहेब जे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक 2 वेळेस निवडून आलेले आहेत. रामदास आठवले साहेब म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राज्य सचिव ते आहेत. त्यांच्यात आज आपण खास मुलाखत घेऊयात. जे निवडणूक चालू आहे महानगरपालिकेची त्यामध्ये आपले योगदान काय, आपण एवढे वर्ष आपला अनुभव आहे, आपण 2 वेळेस नगरसेवक आहात, माजी नगरसेवक आहात. आपण आपल्या या कारकिर्दीमध्ये आपण काय सेवा लातूर शहरामध्ये केली किंवा लातूर शहरामध्ये जे आपल्या हाताने विकास घडला आपण आपल्या चॅनलला सांगावे. नमस्कार सर. नमस्कार. मी चंद्रकांत नागनाथ चिट्टे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले यांचा गेली 30-35 वर्षापासून एकदम कट्टर समर्थक आहे. भारतीय दलित पॅंथर पासून आज तगायत मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलोय. या चळवळीमध्ये काम करत असताना लातूरच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर मला या रिपब्लिकन पक्षाकडून 2दा संधी मिळाली आणि 2ही वेळा मी निवडून आलो. लातूरच्या पाण्या प्रश्नावर, लातूरच्या आरोग्यावर, वार्डातल्या साफसफाई असेल, स्वच्छता असेल, गरीब माणसाला घर देण्याच्यासाठी वगैरे ह्या जेवढ्या काही शासनाच्या स्कीम आहेत महापालिकेमध्ये अत्यंत आक्रमकपणानं काम केलेलं आहे. आणि आंबेडकरी चळवळीमध्ये, कारण राजकारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 80% समाजसेवा आणि 20% राजकारण फक्त यांनी केलेलं आहे. आणि यांनी आपलं पूर्ण आयुष्य, पूर्ण अनुभव लोकांच्या सेवेसाठी लावलेला आहे. आपण पाहू शकता यांच्या वार्डाचा विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्यांच्या या कारकिर्दीमुळे त्यांचं आज नावलौकिकपणा या लातूर शहरामध्ये घेतला जातो. तसंच जवळपास महानगरपालिकेची जी निवडणूक होती जवळपास 5 वर्षानंतर असते, परंतु BJPची सत्ता असल्यामुळे ते कधीही घेऊ शकली असते. परंतु 5 वर्षाचा कालावधी झाला तरी सुद्धा निवडणुका रखडल्या. 4 वर्षानंतर म्हणजे 4 वर्ष, जवळपास 9 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. या संदर्भात आपली काय मत आहे? नाही, 9.25 वर्षाच्या नंतर इलेक्शन होती आहे आणि हे दुर्भाग्याचं आहे. कारण केंद्रामध्ये, राज्यामध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता असताना आम्ही सुद्धा घटक पक्ष आहोत सत्तेचा, परंतु लोकांना मूलभूत सेवेपासून दूर ठेवण्याचं काम या ठिकाणी भाजपनं केलेलं आहे. आम्ही तर आता निवांत आहोत. जिल्ह्यामध्ये काल परवा नगरपालिका आणि पंचायत समित्या झाल्या, त्याच्यामध्ये आंबेडकरी माणसाला रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवले गटाला डावलण्याचं काम या ठिकाणच्या महायुतीनं इथल्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि आंबेडकर मताची आता त्यांना गरज नाही वाटत असं माझं मत आहे. कारण युतीमध्ये कुठं जागा देत नाहीत. मग इथं उदगीर असो, निलंगा असो, औसा असो, रेणापूर असो, अहमदपूर असो, या कुठल्याही नगरपालिकेला या ठिकाणी जागा भाजपनं रिपब्लिकन आठवले गटाला न देण्याचं काम केलेलं आहे. त्यांना आता आंबेडकरी मताची गरज नाही आहे असं समज झालेला आहे असं वाटतं. RPI पार्टीला जवळपास BJPची केंद्रात युती असली तरी आपल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवत नाही किंवा आपले उमेदवार कुठे दिसत नाही. याचे कारण काय? नाही, भाजपला रिपब्लिकन पक्षाचीच गरज नाही असं वाटतंय. आणि जर त्यांना रिपब्लिकन रामदास आठवलेची गरज असती तर लातूर शहरात तर दिल्याच नाहीत. परंतु समज महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा महापालिकेला जागा दिली नाही. पुणे असो, मुंबई असो, पुण्याला मला वाटतं काय तर 4 जागा तिथले मोहोळ नावाचे जे देशाचे नेते आहेत आणि मंत्री आहेत, मला वाटतं उड्डाण मंत्री, त्यांनी RPI ला काय तर सोडलेले आहेत. परंतु इतर ठिकाणी तर आक्रोश आहे. औरंगाबाद लापीसवरती धरणे आंदोलन करण्याचं काम झालं. सोलापूरला तशीच अवस्था आहे. कोल्हापूर, पंढरपूर आणि अनेक महाराष्ट्रामध्ये एकही जागा ते देत नाही, ते डावलण्याचं काम करतायत आठवले साहेबाला. आणि विधानसभेलाही एकही जागा दिली नाही. म्हणून आम्ही हताश आहोत. आणि म्हणून भाजप हे कुठं तर दलित माणसाला मोठं होऊ देत नाही. आंबेडकरी चळवळ दाबण्याचं काम या ठिकाणी
रिपब्लिकन आठवले गटाच्या माध्यमातला दाबण्याचं काम महाराष्ट्रामध्ये खूप पद्धतशीरपणानं भाजप आणि महायुती करतीये. याच्यामध्ये राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महायुतीची तीच भूमिका आहे. याच्यामध्ये जातीयवादाचा वास आल्यासारखं आम्हाला भासतंय. ही परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि मला वाटतं की आता आठवले साहेबांची खासदारकी पण संपत्ती आहे आणि याच्या पुढे त्यांनाही देतात का नाही की ही माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला असं मनामधून वाटतंय की आता लोकसभेचा कार्यकाळ राज्यसभेचा संपत आलाय आणि त्यांना देतील का नाही हे सुद्धा शंका आहे. कारण ते जर एक नगरसेवक पद जर देत नसतील, एक जागा जर देत नसतील तर मग राज्यसभेवर घेण्याचा काही प्रश्नच उरत नाही अशी माझी भूमिका आहे आणि असं माझं वैयक्तिक मत आहे. जवळपास आंबेडकरवादी विचारांचा गळा घोटला जातोय असं त्यांचे म्हणणे आहे आणि आरपीआयला डावलायचं काम म्हणजे जवळपास आंबेडकरवादी विचारांचाच नाही, जे बी त्यांचे समर्थक आहेत त्यांना सुद्धा डावलण्याचा प्रयत्न येथे दिसून येत आहे. तरी आपण जाणून घेऊयात शेवटची प्रतिक्रिया. आपले जे हे महानगरपालिकेची निवडणूक आहे यामध्ये इथं कोणाचे वर्चस्व निर्माण होईल, त्या बाबतीत आपले मत काय? नाही, आता तर कालच्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आदरणीय सुजातदादा आंबेडकरची सभा खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात झालेली आहे आणि दलित माणसं आता काँग्रेसच्या बाजूला जात आहेत. वंचितची आणि काँग्रेसची तर सरस होती का काय असा माझा गाडा अनुभवाच्या पद्धतीनेच बनतोय. कारण दलित समाज आणि मुस्लिम समाज या लातूर मतदारसंघामध्ये, या लातूर महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून निश्चितपणानं आज तर काँग्रेसचं पारडं 200% या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये जड आहे असं माझं मत आहे. तर आपण जाणून घेतलो चिकटे साहेबांची प्रतिक्रिया. आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे विश्वास दाखवलेला आहे, दलित समाज आणि मुस्लिम समाज जवळपास काँग्रेसकडे त्यांचा कॉल जात आहे. पाहूयात आपण निवडणुकीच्या अखेरीस. टुडे इंडिया न्यूज को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलिए.